संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या 731व्या पुण्यतिथीनिमित्त नागरदेवळे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली। या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते 731 दिवे प्रज्वलित करून करण्यात आलेली भव्य सामुदायिक आरती। महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीने संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 731 दिव्यांची आरती करण्यात आल्याने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। 11 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांच्या स्वरात गायलेली आणि संगीतकार विकास दरवडे यांनी संगीतबद्ध केलेली संत सावता महाराजांची आरती 731 दिवे प्रज्वलित करून सामुदायिकरित्या सादर करण्यात आली। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। संगीतकार विकास दरवडे यांच्या भजन संध्येत संत सावता महाराजांचे विविध अभंग सादर करण्यात आले। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, सावता म्हणे केला म्हणा विठ्ठला पायी गोविला गळा, सावता म्हणे जपे नामावली हृदय कवळी पांडुरंग, विठ्ठला तू वेडा कुंभार आमची मारियाची जात शेत लावू बागायत यांसह विविध भक्तिगीतांनी भाविक मंत्रमुग्ध झाले। या संगीत संध्येत विकास दरवडे, अनिल पाटोळे, वैष्णवी शेलार आणि नेहा दरवडे यांनी गायनाची सेवा बजावली। संदीप कारले व सुरेश गायकवाड यांनी कॅसिओ व ऑक्टोपॅडची, तर महेश वाघमारे व विशाल गायकवाड यांनी तबल्याची साथ दिली। कलाकारांच्या सादरीकरणाला भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली। आमदार अक्षय कर्डिले व सप्ताह कमिटीच्या वतीने सर्व गायक वादक कलाकारांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ गिलसे व यशवंत पानमळकर यांनी केले। संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातून भव्य दिंडी व मिरवणूक काढण्यात आली। लहान मुलांनी पताका तर मुलींनी डोक्यावर कलश धारण केले होते। महिलांनी हरिनामाचा गजर करत सहभाग घेतला। तसेच पारंपरिक पद्धतीने फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला। टार मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात नागरदेवळे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। गेल्या 8 दिवसांपासून नागरदेवळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। सप्ताहादरम्यान विविध हरिभक्त परायण महाराजांची कीर्तने, प्रवचने व धार्मिक कार्यक्रम झाले। सांगता सोहळ्यात हरिभक्तपरायण समाधान शर्मा यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली। त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत सावतामाळी महाराज संजीवन समाधी सोहळा, नागरदेवळे, संत सावतामाळी सप्ताह कमिटी, विविध भजनी मंडळे आणि समस्त नागरदेवळे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले। यावेळी आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की बुऱ्हाणनगर प्रमाणेच नागरदेवळे हे गावही आमचेच आहे। नागरदेवळे येथील ग्रामस्थांना सर्व सुविधा पोहोचवण्याचे काम स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले। त्यांचाच आदर्श घेऊन आपण विकास कामे करणार आहोत। नागरदेवळे गावाला कधीही विकास कामांपासून वंचित ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले। आजचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये पार पडतोय। या सप्त्यामध्ये तुमच्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे। त्यामुळं जसं जसं एक वर्ष आपण पुढं चाललोय तसं तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं, योगदानामुळं, प्रेमामुळं या सप्त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात भरभराट होऊ लागली की इथं आता जागा पण पूर्ण अवघड झाली। म्हणजे एवढं धार्मिक आणि वारकरी संप्रदायाशी जुडलेलं आपलं नागरदेवळे गाव आहे। गावामध्ये कुठलाही प्रसंग असला तर आपण सर्वजण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येतो। विशेषतः धार्मिक कार्य असलं तर 100% कोणालाही कोणती गोष्ट सांगायची आवश्यकता लागत नाही। जो तो आपापल्या पद्धतीने यामध्ये योगदान देण्याचा फुलना फुलाची पाकळी म्हणून देण्याचा प्रयत्न 100% प्रत्येक जण करतो। जेवढे पुरुष त्यापेक्षाही जादा महिलांचा याच्यामध्ये सहभाग 100% असतो। निश्चित या सप्त्याला आज आपण कुणीच सांगू शकत नाही कितवं वर्ष आहे आणि किती वर्षापासून चालू आहे। असं पिढोनपाढ आपल्या पूर्वजांनी सुरुवात करून दिली आणि आज मला अतिशय आनंद वाटतोय सांगायला की बसलेले सर्व यांनी अतिशय यशस्वीपणे ही वाटचाल पुढे घेऊन चाललेली आहे। सर्व अन्नदाते, देणगीदाते, सेवेकरी आणि विशेष म्हणजे जे या सप्त्यासाठी सप्ताह सुरू होण्याच्या पूर्वी 1 महिन्यापासून वेळ देतात, अशा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनापासून धन्यवाद।
7 दिवसापासून अनेक महाराज मंडळी आपल्या गावामध्ये आले. सर्वांनी आपल्याला चांगल्या प्रकारचे ज्ञानदान केले, मार्गदर्शन केले. या सप्त्यातून एवढंच आपण पुढे घेऊन जातो की जे महाराज आपल्याला 2 तास सेवा करतात त्याच्यामधले 100 कमीत कमी आपण 10% तरी अनुकरण करून पुढे घेऊन जातो. हे 100% आपल्या गावाच्या परिस्थितीनुसार लक्षात येते. निश्चित एक चांगल्या प्रकारचं आपलं धार्मिक गाव म्हणलं तर तेच योग्य शब्द ठरेल की नागरदेव म्हणजे आपलं एक अतिशय धार्मिक गाव आहे. अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.